कोल्हापुर में दीपावली पाड़वा का उत्सव कुछ अलग ही अंदाज में मनाया गया। कस्बा बावड़ा में आज आयोजित की गई भैंसों की सौंदर्य और दौड़ प्रतियोगिता ने सबका ध्यान खींचा। सुबह से ही आसपास के गांव से भैंस मालिक अपनी सजी सवरी भैंसों को लेकर पहुंचे। शिंगों पर मोरपंख, पैरों में घुंघरू, गले में कौड़ियों की माला और रंग बिरंगे तोड़े इन भैंसों की शोभा देखते ही बन रही थी। भारतवीर मित्र मंडल द्वारा पिछले 15 सालों से आयोजित हो रही यह परंपरा इस साल भी पूरी धूमधाम से निभाई गई। कार्यक्रम में खास बात यह रही कि कांग्रेस विधायक पाटिल ने खुद भी गाड़ी के पीछे दौड़ती भैंसों का आनंद लिया। दरवर्षीप्रमाणे भारतीय मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी दिवाळी पाडव्याचं 15 वर्ष आहे। दरवर्षी आम्ही दिवाळी पाडवा हा सण आम्ही म्हैशींच्या बाबतीत जोरात साजरा करत असतो। जसं आपण दिवाळी आपल्या बाबतीत साजरी करतो की दिवाळीला आपण सकाळी लवकर उठून आंघोळ बिंघोळ करून गरम पाण्याने तेल बिया उठणे लावून जसं आपण आपल्याला जसं सजवत असतो तसंच पाडव्या दिवशी आम्ही म्हशींना सकाळी लवकर आंघोळ तेल घालून गरम पाण्याने आंघोळ तेल घालून त्या दिवशी त्यांना सगळं अलंकार विभूषित करून आम्ही आज पाडव्यानिमित्त त्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी सजावट करत असतो। ज्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षी त्या पद्धतीने म्हैसधारक सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खुश झालेले आहेत आणि दरवर्षी यांची संख्या म्हणजे सतत वाढत चालली आहे। आम्ही नेहमीच जनावरांना आमच्या प्रती जे आमचं प्रेम जनावरांच्या प्रती दोघांचं प्रेम जे एकामेकावर असतं तेच आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो। गावाला जोपासलेला आहे आणि निश्चितपणे दीपावली पाडव्याच्या माझ्या वतीने मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज सगळीकडेच आहे। या उत्साहामध्ये आपण पुढे जाऊया एवढीच भूमिका मी घेतो। तुम्ही सुद्धा फेरफटका मारलेला आहे, तुम्हाला सुद्धा म्हैस पळवण्याचा नाद असं म्हणायचं का? नाही, नक्कीच पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो, परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळतं याचा आनंद निश्चितपणे आहे। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही। हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही केलं तरी शेवटी गेल्या 10 महिन्यातला कारभार धुळायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, महाराष्ट्रातलं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार नाही। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेनेसोबत देखील जायची कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं आई जगताप म्हटलेलं आहे। हे मला वाटतं प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर हे निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही, परंतु शेवटी भाजपसारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका आहे। पण हे एकजूट न राहिलं तर तुमचं जे लक्ष आहे त्याच्यामध्ये सफल होऊ शकता का? महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर तुमचं लक्ष आहे तसं नाही, शेवटी महायुतीत पण गटतट आहेत। आता अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे सगळं आपण बघतोय। त्यामुळे मी म्हटलं तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आमची आघाडी होईल, काही ठिकाणी होणार नाही। पुढं प्री पोल अलायन्स, पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात। मनसेबद्दल काय मुंबईत नेमकी भूमिका आहे काँग्रेस? मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे, मीच बोलणं संयुक्तिक राहणार। महाविकास आघाडी नाही, तुम्ही गेले 99 सालापासून बघितलं आम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढत होतो, महापालिका जिल्हा परिषदमध्ये वेगळं लढत होतो। त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची समीकरणं वेगळी असतात। त्यामुळं मी म्हटलं तसं काही ठिकाणी आघाडी होईल, काही ठिकाणी होणार नाही।
भ्रष्टाचाराचा कळस हे मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभवतोय ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तिपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे. एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं. भाजपने राष्ट्रवादी अजित पवारवर सर्जिकल स्ट्राईक केला. सोलापुरातले 5 माजी आमदार आहेत, 3 माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करतात. नाही, हे आता त्यांचा अनुभव त्यांना येतोयच आता. कारण की आता अनेक निवडणुका होत आहेत, तिथं समोरासमोर त्या ठिकाणी येत आहेत. आज दोन्ही पक्षाचं खच्चीकरण करायचं काम त्या ठिकाणी सुरूच आहे. पुण्यामध्ये अनेक विषय चालू आहेत ते आपण प्रसारमाध्यमातून बघतो. हे दोन्ही पक्ष आता सत्तेपुरते पाहिजे होते, आता भाजपला नको आहे. गोवाळांचा जो घोटाळा आहे, जैन मठाचा पुण्याचा, यावर दंगेकरांनी आवाज उठवलेला आहे. भाजपमध्ये दंगेकर हे पिसाळलेला कुत्रा आहे. हे मला वाटतं मुद्दा जो दंगेकरांनी मांडलेला आहे त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. जर जैन समाजाची भावना त्या हॉस्टेलबद्दल किंवा त्या वसतिगृहाबद्दल असेल तर मला वाटतं ते टेंडर रद्द करावं आणि परत द्यावं. विषय संपून जाईल, फार वेळ लागणार नाही. समोर एखादी गोष्ट आल्यानंतर त्याच्यावर जर आरोप प्रत्यारोपात असतील, शंका येत असेल तर मला वाटतं तो व्यवहार रद्द करण्याचं काम करावं.